Audio Jungle. Audio Nature of roots of quadratic equation. We know that if the general quadratic equation is ax square plus bx plus c is equal to 0 is a quadratic equation, then the roots are x is equal to minus b plus square root of b square minus 4ac upon twice a, and second root x is equal to minus b minus square root of b square minus 4ac upon twice. These are the two roots. In these two roots there is a factor in square root which is b square minus 4ac. This factor is called discriminant. याला आपण डिस्क्रिमिनंट असं म्हणतो, and it is denoted by capital D or डेल्टा. ट्रायंगल सारखी जी खून आहे त्याला डेल्टा म्हणतात. जनरली आपण डेल्टा वापरणार आहेत. म्हणजे या दोघं रूट्समध्ये स्क्वेअर रूटमध्ये जो फॅक्टर आहे बी स्क्वेअर मायनस 4ac या फॅक्टरला म्हणतात डिस्क्रिमिनंट, आणि तो डेल्टाने दाखवतात किंवा कॅपिटल डीने दाखवतात. तर या डेल्टावरून आपण आपल्याला माहिती आहे फॉर्म्युला मेथडने आपण जेव्हा क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करतो त्यावेळेस आपण जनरल इक्वेशनशी दिलेलं इक्वेशन कम्पेअर करून ए बी सीची व्हॅल्यू काढतो, आणि सुरुवातीला या डिस्क्रिमिनंट बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत आपण काढतो. तर नेचर लक्षात ठेवायचं. जर पहिलं बघूया, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac इज इक्वल टू 0, जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 आली, दॅट इज डेल्टा इज इक्वल टू 0, देन द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर रियल नंबर्स अँड बोथ आर इक्वल. म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac किंमत जर 0 आली, म्हणजे थोडक्यात डेल्टा म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर 0 आली, तर आपण ते इक्वेशनचे रूट्स न काढता आपण सरळ सांगू शकतो की जे येणारे जे रूट्स आहेत ते रियल असतील आणि दोघं इक्वल पण असतील. हे झालं पहिलं नेचर. दुसरं, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac मीन्स डेल्टा इज ग्रेटर दॅन 0 मीन्स पॉझिटिव्ह, 0पेक्षा मोठा म्हणजे पॉझिटिव्ह असेल, देन द रूट्स ऑफ गिवन इक्वेशन आर रियल अँड अनइक्वल. जर
डेल्टाची व्हॅल्यू म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू, मग थोडक्यात बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू ग्रेटर दॅन 0 म्हणजे पॉझिटिव्ह आली तर जे क्वाड्रॅटिक इक्वेशन असतं त्याचे रूट्स हे रियल आणि अनइक्वल असतात, म्हणजे सारखे नसतात, वेगवेगळे असतात. आणि तिसरा, इफ बी स्क्वेअर मायनस 4ac is less than 0 means negative, then roots are not reals. म्हणजे थोडक्यात बी स्क्वेअर मायनस 4ac डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू जर लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आली तर त्या इक्वेशनचे रूट्स हे रियल नंबर नसतात, म्हणजे नॉट रियल नंबर्स. तर एक लक्षात ठेवा पुन्हा, जर डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू 0 आली तर रूट्स रियल आणि इक्वल. जर बी स्क्वेअर मायनस 4ac म्हणजे डिस्क्रिमिनंटची व्हॅल्यू पॉझिटिव्ह आली म्हणजे ग्रेटर दॅन 0 आली तर रूट्स रियल आणि अनइक्वल. आणि जर डिस्क्रिमिनंट म्हणजे बी स्क्वेअर मायनस 4ac व्हॅल्यू लेस दॅन 0 म्हणजे निगेटिव्ह आली तर त्या इक्वेशनचे रूट्स हे रियल नंबर नसतात, म्हणजे नॉट रियल नंबर्स. अशा पद्धतीने आपल्याला दिलेल्या क्वाड्रॅटिक इक्वेशनच्या रूट्सचं नेचर सांगता येतं न सोडवता. आता आपण पुढचा भाग बघूया. रिलेशन बिटवीन रूट्स अँड कोएफिशियंट ऑफ क्वाड्रॅटिक इक्वेशन. एखादं क्वाड्रॅटिक इक्वेशन जर आपण बघितलं तर क्वाड्रॅटिक इक्वेशनचे 2 रूट्स असतात, त्याच्यानंतर त्याच्या 3 टर्मचे 3 कोएफिशियंट असतात. एक्स स्क्वेअरचा कोएफिशियंट, मिडल टर्मचा कोएफिशियंट आणि कॉन्स्टंट टर्म म्हणजे थर्ड कोएफिशियंट. तर आपल्याला माहिती आहे ते 3 कोएफिशियंट आपण जनरल इक्वेशनमध्ये घेतो ABC, तर त्यांचा आणि आपण फॉर्म्युल्याने जे रूट्स काढलेत -b प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए आणि -b मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए, या 2 रूटमध्ये आणि त्या 3 कोएफिशियंटमध्ये काय रिलेशन असतं, काय एकमेकांशी संबंध असतो ते आपल्याला बघायचं आहे. सपोज ax स्क्वेअर प्लस bx प्लस c is equal to 0 is a quadratic equation. Then roots are x is equal to minus b plus square root of b square minus 4ac upon twice a, or second root x is equal to minus b minus square root of b square minus 4ac अपॉन ट्वाईस. असे 2 रूट असतात. समजा आपण या दोघं रूट्सला अल्फा आणि बीटा जर मानून घेतले, समजा मी हे पहिलं जे रूट आहे त्याला अल्फा मानतो आणि दुसरं जे रूट आहे ते बीटा मानतो. अल्फा अँड बीटा आर ग्रीक लेटर्स. तर ax स्क्वेअर प्लस bx प्लस c इज इक्वल टू 0 या क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जे 2 रूट आहेत ते अल्फा आणि बीटा आपण मानलेले आहेत. म्हणजे रूट्स आले आपले अल्फा आणि बीटा आणि कोइफिशियंट आहेत a, b आणि c. तर या पाचींमध्ये काय रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. इथं 2च रिलेशन आपल्याला शोधायचे आहेत. पहिलं रिलेशन आपण शोधूया. समजा आपण या दोघं रूटची सम जर घेतली अल्फा प्लस बीटा आणि दोघांची व्हॅल्यू जर टाकली तर -b प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए प्लस बीटाची व्हॅल्यू टाकूया -b मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए इज इक्वल टू, आता दोघं रूटचा डिनॉमिनेटर सेम आहे तर आपण डिनॉमिनेटर ट्वाईस ए घेऊन टाकू. तर न्यूमिरेटरला काय येईल -b प्लस स्क्वेअर रूट ऑफ
बी स्क्वेअर मायनस 4ac प्लस मायनस मायनस बी पुन्हा प्लस मायनस मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac. याच्यात स्क्वेअर रूटमधला जो फॅक्टर आहे ते स्क्वेअर रूटचं जो टर्म आहे ही तर ही पॉझिटिव्ह आहे आणि शेवटी निगेटिव्ह, म्हणजे सेकंड टर्म आणि फोर्थ टर्म पॉझिटिव्ह निगेटिव्ह सेम आहे, म्हणून हे दोघं टर्म कट होतील. मायनस बी मायनस ट्वाईस बी अपॉन ट्वाईस ए. याच्यात 2 कट होईल म्हणजे ॲन्सर मिळेल मायनस बी अपॉन ए. म्हणजे याचा अर्थ पहिलं रिलेशन जे मिळालं आपल्याला ते रिलेशन काय मिळालं, अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. म्हणजे आपण या ठिकाणी पहिलं रिलेशन लिहू शकतो की अल्फा प्लस बीटा मीन्स सम ऑफ रूट्स इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. असं हे पहिलं रिलेशन मिळालं. म्हणजे क्वाड्रॅटिक इक्वेशनचे रूट्स अल्फा आणि बीटा जर असतील तर दोघं रूटची सम इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. हे शब्दात कसं लिहिता येईल आपल्याला, सम ऑफ रूट्स अल्फा प्लस बीटा मीन्स सम ऑफ रूट्स, म्हणजे रूटची सम इज इक्वल टू मायनस बी इज द कोइफिशियंट ऑफ एक्स. एक्सचा कोइफिशियंट आहे अपॉन ए काय आहे, कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर. असं वर्डिंगमध्ये सुद्धा आपण लक्षात ठेवू शकतो. सम ऑफ रूट्स इज इक्वल टू मायनस कोइफिशियंट ऑफ एक्स अपॉन कोइफिशियंट ऑफ एक्स स्क्वेअर, किंवा शॉर्टमध्ये अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए. हे पहिलं रिलेशन झालं. आता आपण दुसरं रिलेशन शोधूया. अल्फा इंटू बीटा मीन्स अल्फा बीटा. आता बेरीज झाली, आता गुणाकार करूया. आता पुन्हा दोघांची व्हॅल्यू टाकूया. मायनस बी प्लस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए इंटू बीटाची पण व्हॅल्यू टाका, मायनस बी मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन ट्वाईस ए. आता इथं प्रॉडक्ट घेऊया आपण. एक काम करूया, या मायनस बीला आपण ब्रॅकेट देऊया, इथं पण देऊया मायनस बीला. म्हणजे मायनस बी आणि स्क्वेअर रूटचं स्क्वेअर रूटमधला बी स्क्वेअर मायनस 4ac यांची ॲडिशन आहे आणि सबट्रॅक्शन आहे. म्हणजे ए प्लस बी आणि ए मायनस बी हा फॉर्म्युला जर वापरला तर ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा त्याचे ते फॅक्टर असतात, कारण ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर इज इक्वल टू ए प्लस बी ए मायनस बी. याचा अर्थ हे वरचा जो दोघं न्यूमरेटर जे आहेत त्यांचा प्रॉडक्ट येईल मायनस बी स्क्वेअर मायनस स्क्वेअर रूट ऑफ बी स्क्वेअर मायनस 4ac त्याचा स्क्वेअर, म्हणजे ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा फॉर्म्युला वापरला, अपॉन ट्वाईस ए इंटू ट्वाईस ए काय होईल 4a स्क्वेअर इज इक्वल टू मायनस बीचा स्क्वेअर पॉझिटिव्ह बी स्क्वेअर होईल, बी स्क्वेअर आणि मायनस या स्क्वेअर रूटचा स्क्वेअर आहे म्हणजे स्क्वेअर रूट निघून जाईल, म्हणजे ब्रॅकेटमध्ये काय येईल बी स्क्वेअर मायनस 4ac अपॉन 4a स्क्वेअर इज इक्वल टू, आता ब्रॅकेट जर रिमूव्ह केला तर बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर मायनस मायनस प्लस 4ac अपॉन 4a स्क्वेअर. आता याच्यात बी स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर कट होऊन जाईल, म्हणजे काय मिळेल आपल्याला 4ac अपॉन 4a स्क्वेअर. त्यापैकी 4 कट होईल आणि ए स्क्वेअरचा खालचा एक ए कट होईल, म्हणजे आपला आन्सर मिळेल सी अपॉन ए. म्हणजे जसा अल्फा प्लस बीटा मायनस बी अपॉन ए मिळाला होता
तसा अल्फा बीटा काय आला सी अपॉन ए. म्हणजेच आपण या पद्धतीने हे सेकंड रिलेशन लिहू शकतो. अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए. आणि शब्दात कसं लिहिता येईल मग अल्फा बीटा मीन्स प्रॉडक्ट ऑफ रूट्स is equal to c is a constant term upon a is the coefficient of x square. अशा वर्डिंगमध्ये सुद्धा हा फॉर्म्युला असं हे दुसरं रिलेशन मिळालं आपल्याला. म्हणजेच अल्फा बीटा हे जर ए एक्स स्क्वेअर प्लस बी एक्स प्लस सी इज इक्वल टू झिरो या जनरल क्वाड्रॅटिक इक्वेशनचे जर रूट्स असतील आणि ए बी सी हे कोइफिशियंट असतील तर अल्फा प्लस बीटा इज इक्वल टू मायनस बी अपॉन ए आणि अल्फा बीटा इज इक्वल टू सी अपॉन ए असे दोन रिलेशन आपल्याला मिळतात. दीज आर द रिलेशन्स बिटवीन रूट्स अँड कोइफिशियंट्स फॉर द क्वाड्रॅटिक इक्वेशन. ठीक आहे. त्याच्यानंतर आपण पुढचा टॉपिक बघूया. टू ऑब्टेन क्वाड्रॅटिक इक्वेशन व्हेअर द रूट्स आर गिवन. म्हणजे एखाद्या क्वाड्रॅटिक आता आतापर्यंत आपण काय केलं होतं 3 प्रॅक्टिस सेटमध्ये क्वाड्रॅटिक इक्वेशन दिलेलं होतं आणि आपण ते क्वाड्रॅटिक इक्वेशन सॉल्व करत होतो आणि ते सॉल्व करून शेवटी आपण इक्वेशनचे 2 रूट्स मिळवत होतो. आता रूट्स दिलेले तर आता क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करायचे. मग ते कसं सोडवायचं तर ते आपण बघूया. एक एक्झाम्पल आपण घेऊया. समजा एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10 इज इक्वल टू 0. आता फॅक्टरायझेशन मेथडने हे कसे होईल. प्रॉडक्ट 10 सम 7 मीन्स 5 म्हणजे एक्स स्क्वेअर प्लस 5x प्लस ट्वाईस एक्स प्लस 10 इज इक्वल टू 0. आपण ग्रुप करतो फॅक्टरायझेशन मेथडमध्ये. पहिल्या ग्रुपमधून एक्स कॉमन घेऊन एक्स इन ब्रॅकेट एक्स प्लस 5 प्लस 2 कॉमन इन ब्रॅकेट एक्स प्लस 5 is equal to 0. Therefore in first bracket x plus 5 in second bracket x plus 2 is equal to 0. Therefore x plus 5 is equal to 0 or x plus 2 is equal to 0. Therefore x is equal to minus 5 or x is equal to -2. असे -5 आणि -2 असे 2 रूट्स मिळाले. हेच एक्झाम्पल जर आपण उलटं लिहिलं तर x - 5 x इज इक्वल टू -5 और x इज इक्वल टू -2. याचा अर्थ काय x प्लस 5 इज इक्वल टू 0 -5 डावीकडे आला और तसंच इकडे एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. त्याच्यानंतर या दोघांचा प्रॉडक्ट 0 याचा दोघांची व्हॅल्यू 0 याचा अर्थ दोघांचा प्रॉडक्ट 0 मीन्स एक्स प्लस 5 इज इक्वल टू 0 और एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. दॅट मीन्स एक्स प्लस 5 इंटू एक्स प्लस 2 इज इक्वल टू 0. देअरफॉर आता आपण जर ब्रॅकेटला प्रत्येक टर्म या दोघं ब्रॅकेटचं मल्टिप्लिकेशन जर घेतला तर एक्स स्क्वेअर इंटू एक्स स्क्वेअर 5 इंटू एक्स प्लस 5x नंतर एक्स इंटू प्लस 2 प्लस ट्वाईस एक्स आणि नंतर प्लस 5 इंटू प्लस 2 प्लस 10 इज इक्वल टू 0. मग त्याच्यानंतर आपण लाईक टर्मची सम घेऊया. एक्स स्क्वेअर प्लस 7x प्लस 10
इज इक्वल टू 0. म्हणजे आपल्याला हे इक्वेशन पुन्हा मिळवता येतं. म्हणजे जसं इक्वेशनवरून रूट्स काढले तसं रूट्सवरून इक्वेशन काढता येतं. तुम्हाला दिसेल बघा, ही स्टेप इथं दिसत असेल बघा, ही स्टेप इथं दिसते, ही स्टेप इथं दिसते, ही स्टेप इथं दिसते आणि ही स्टेप आपली शेवटी दिसते. म्हणजे आपण टोटली उलटं दाखवलं आहे. मग आता हेच आपण अल्फा बीटा जनरल रूट्स म्हणून क्वाड्रॅटिक इक्वेशन काय तयार होतं ते बघूया. If alpha and beta are roots of quadratic equation, आता एक क्वाड्रॅटिक इक्वेशन घेतलं आपण की ज्याचे रूट्स आहेत अल्फा आणि बीटा, याचा अर्थ आणि व्हेरिएबल एक्स घेतला तर याचा अर्थ एकची व्हॅल्यू काय असेल, एक तर अल्फा असेल, जसं मागच्या याच्यात -5 आणि -2 आला होता, तर एकच्या व्हॅल्यू काय येतील अल्फा ऑर एक्स इज इक्वल टू बीटा. Therefore, x is equal to alpha means x minus alpha is equal to 0, or x is equal to beta means x minus beta is equal to 0. x minus alpha is equal to 0 आणि x minus beta is equal to 0. याचा अर्थ या दोघांचा प्रॉडक्ट 0. x minus alpha into x minus beta इज इक्वल टू 0. आता आपण या दोघं ब्रॅकेटचा प्रॉडक्ट घेऊया. म्हणजे काय येईल, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, एक्स इंटू एक्स एक्स स्क्वेअर, मायनस अल्फा इंटू एक्स मायनस अल्फा एक्स, एक्स इंटू मायनस बीटा मायनस बीटा एक्स, प्लस मायनस मायनस प्लस मायनस अल्फा इंटू मायनस बीटा प्लस अल्फा बीटा. प्रत्येक टर्मने प्रत्येक टर्मला मल्टिप्लाय केलं. म्हणजे पहिल्या ब्रॅकेटमधल्या दोघं टर्मने दुसऱ्या ब्रॅकेटमधल्या दोघं टर्मला मल्टिप्लाय केलं. आता याच्यामध्ये या दोघं टर्म लाईक टर्म आहेत, दोघांमध्ये एक्स आहे कॉमन, तो आपण कॉमन काढूया. एक्स स्क्वेअर, नंतर मायनस साईन कॉमन काढूया, ब्रॅकेटमध्ये राहील इथं अल्फा, नंतर ब्रॅकेटमध्ये मायनस साईन कॉमन केल्यामुळे हे साईन पॉझिटिव्ह होईल, प्लस बीटा, आणि कॉमन काढलेला एक्स पुढे न लिहिता मागे लिहिला, प्लस अल्फा बीटा इज इक्वल टू 0. अशा पद्धतीने आपण क्वाड्रॅटिक इक्वेशन फॉर्म करू शकतो. आणि म्हणजेच वर्डिंगमध्ये काय लिहिता येईल, एक्स स्क्वेअर मायनस अल्फा प्लस बीटा काय आहेत, दिलेल्या दोन रूटची सम आहे, मीन्स सम ऑफ रूट्स इंटू एक्स, प्लस आणि अल्फा बीटा काय आहे, प्रॉडक्ट आहे अल्फा आणि बीटाचा, प्रॉडक्ट ऑफ रूट्स इज इक्वल टू 0. हे आपल्याला इक्वेशन या पद्धतीने तयार करता येईल. म्हणजे समजा दोन रूट जर दिलेले असतील 2 आणि 5, तर या दोघांची बेरीज काढा आणि दोघांचा गुणाकार करा, आणि ती बेरीज आणि गुणाकार याच्यात टाकली की तुम्हाला क्वाड्रॅटिक इक्वेशन मिळून जाईल. अशा पद्धतीने आपण रूट्सवरून क्वाड्रॅटिक इक्वेशन तयार करतो. आता काही एक्झाम्पलमध्ये आपल्याला काही आयडेंटिटीज वापरायचे आहेत, तर त्या आयडेंटिटीसाठी आपण काही महत्त्वाचे फॉर्म्युले की जे आपल्या ऑलरेडी आधी झालेले आहेत ते आपण फॉर्म्युले तयार करूया. इम्पॉर्टंट फॉर्म्युले मी इकडे उजव्या बाजूला फॉर्म्युले लिहिणार आहे, आणि डाव्या बाजूला आपण ते कसे तयार झालेले आहेत ते बघूया. पहिलं बघा, आपल्याला माहिती आहे अल्फा स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर, म्हणजे थोडक्यात ए स्क्वेअर प्लस ट्वाईस ए बी प्लस बी स्क्वेअर. हे एक्सपान्शन कशाचं आहे, अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. तर याच्यावरून आपल्याला अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर
याची व्हॅल्यू काढता येईल. ही मिडल टर्म जी आहे ती उजव्या बाजूला जाताना मायनस होईल. म्हणजे आपल्याला मिळेल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाईस अल्फा बीटा. असं हे पहिला फॉर्म्युला मिळाला. अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर याची व्हॅल्यू कशी काढणार? अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाईस अल्फा बीटा. असं हे पहिला फॉर्म्युला तयार झाला. आता आपण दुसरा फॉर्म्युला तयार करू. दुसऱ्या फॉर्म्युलासाठी बघा, अल्फा स्क्वेअर मायनस ट्वाईस अल्फा बीटा प्लस बीटा स्क्वेअर. हे कशाचं एक्सपान्शन येईल बरं? अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. मग इथं सुद्धा ही मिडल टर्म तिकडे जाईल, मायनस होईल. देअरफॉर अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर. आणि हा मग मिडल टर्म निगेटिव्ह आहे, तिकडे जाताना पॉझिटिव्ह होईल, प्लस ट्वाईस अल्फा बीटा. म्हणजे सेकंड फॉर्म्युला काय तयार झाला? अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर इज इक्वल टू इन ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा बीटा. बरं आहे, दोघं फॉर्म्युल्यांमध्ये अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअरची व्हॅल्यू काढायची. आपण काढलेली आहे, तर ती कशी लक्षात ठेवायची? दोघांच्या समचा स्क्वेअर जर घेतला तर दोघांच्या प्रॉडक्टची दुप्पट ही मायनस करायची, आणि दोघांच्या डिफरन्सचा स्क्वेअर घेतला तर दोघांच्या प्रॉडक्टची दुप्पट ही ॲड करायची. म्हणजे इथं प्लस असेल तर इथं मायनस, आणि इथं मायनस असेल तर इथं प्लस, असं चिन्ह आहे. त्याच्यानंतर तिसरा इम्पॉर्टंट फॉर्म्युला की जो आपल्याला काही हॉट क्वेश्चनमध्ये आपल्याला वापरावा लागेल, ते बघूया. तिसरा फॉर्म्युला तयार करूया. मला सांगा हे एक्सपान्शन कसलं आहे? अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर प्लस बीटा क्यूब. This is the expansion of alpha plus beta ब्रॅकेट क्यूब. बरोबर आहे. त्याच्यामुळे आपण या दोघं टर्ममधून 3 अल्फा बीटा कॉमन काढू शकतो. म्हणजे अल्फा क्यूब प्लस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट 3 अल्फा बीटा कॉमन काढल्यानंतर इथं काय शिल्लक राहील? अल्फा प्लस इथं बीटा शिल्लक राहील दुसऱ्या टर्ममध्ये, प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. आता ही पूर्ण टर्म राईट हँड साईडला जर गेली तर आपल्याला फॉर्म्युला मिळेल अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब. ही टर्म आणि ही टर्म फक्त LHSला ठेवली. आता मिडल टर्म ही पूर्ण उजव्या बाजूला घेऊ. म्हणजे उजव्या बाजूला येईल अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब. तर ही टर्म निगेटिव्ह होईल, मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. असा हा तिसरा फॉर्म्युला तयार होईल आपला. अल्फा क्यूब प्लस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब मायनस 3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा प्लस बीटा. असा हा तिसरा फॉर्म्युला. तसंच आता मी थोडंसं चेंज करतो. हे एक्सपान्शन कसलं आहे? अल्फा क्यूब मायनस 3 अल्फा स्क्वेअर बीटा प्लस 3 अल्फा बीटा स्क्वेअर
मायनस बीटा क्यूब. दिस इज द एक्सपान्शन ऑफ अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब. आता याच्यातून सुद्धा आपल्याला -3 अल्फा बीटा कॉमन करता येईल. इथं -3 अल्फा बीटा मायनस कॉमन काढल्यामुळे इथं राहील ब्रॅकेटमध्ये अल्फा आणि ब्रॅकेटच्या बाहेर मायनस गेल्यामुळे हा प्लसचा हा जो साईन आहे ते काय होईल, इथं मायनस होईल आणि इथं मायनस बीटा क्यूब, मायनस बीटा क्यूब. ठीक आहे. आता ही पुन्हा मिडल टर्म जी आहे ही उजव्या बाजूला जाताना काय होईल, पॉझिटिव्ह होईल. म्हणजे आपल्याला मिळेल अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब. इथं मायनस येईल, अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब आणि हा ही मिडल टर्म उजवीकडे जाताना प्लस होईल, पण ती काय होती +3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा. म्हणजे चौथा फॉर्म्युला आपल्याला कशाचा काढता येईल, अल्फा क्यूब मायनस बीटा क्यूब इज इक्वल टू अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट क्यूब +3 अल्फा बीटा इन ब्रॅकेट अल्फा मायनस बीटा. असे हे 4 फॉर्म्युले. आता इथं पहिले दोघं फॉर्म्युल्यांमध्ये कशाची किंमत काढली आपण, अल्फा स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर, पण दोघं व्हॅल्यू वेगवेगळे आहेत. अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर मायनस ट्वाईस अल्फा बीटा आणि अल्फा मायनस बीटा ब्रॅकेट स्क्वेअर प्लस ट्वाईस अल्फा बीटा. आता इथं तिसऱ्या आणि चौथ्या फॉर्म्युला काय आहे, 2 रूटची अल्फा आणि बीटाच्या क्यूबची सम आहे आणि इथं क्यूबचा डिफरन्स आहे. तर क्यूबची सम कशी लिहिणार, ज्यांची क्यूबची सम आहे त्यांची सम घ्यायची, इथं या ब्रॅकेटमध्ये पण तेच समच घ्यायची आणि अल्फा प्लस बीटा ब्रॅकेट क्यूब -3 अल्फा बीटा, इथं प्लस आहे म्हणून 3ला मायनस साईन येईल. हा ब्रॅकेट सारखंच येईल, फक्त इथं क्यूब येईल आणि इकडे एक ब्रॅकेट येईल. तसं इथं जर डिफरन्स असेल तर ब्रॅकेटमध्ये त्या दोघांचा डिफरन्सचा क्यूब प्लस ट्वाईस अल्फा बीटा. आता इथं मायनस आलं म्हणून इथं प्लस आलं आणि पुन्हा अल्फा मायनस बीटा. अशा पद्धतीने हे फॉर्म्युले आपल्याला काही एक्झाम्पलमध्ये वापरता येतील. तर हे एक्झाम्पल आपल्याला हे फॉर्म्युले आपल्याला पुढे प्रॅक्टिस सेटमध्ये किंवा प्रॉब्लेम सेटमध्ये वापरायचे आहेत. या ठिकाणी आपण थांबूया. आज